बदलाची नांदी की संधीचा वारा। नमस्कार, मी प्रेरणा आणि तुम्ही पाहताय तारा न्यूज। कोल्हापूर म्हणजे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेलं हे शहर आता आणखीन एका ऐतिहासिक निर्णयाच्या उंबरठ्यावर उभे आहे। कारण लवकरच इथे उभारलं जाणार आहे उच्च न्यायालयाचं खंडपीठ। सध्या कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील नागरिक त्यांचे खटले घेऊन थेट मुंबई गाठतात। वेळ, पैसा आणि मानसिक थकवा या सगळ्यांचा त्यांना सामना करावा लागतो। पण खंडपीठ कोल्हापुरात आलं तर या सगळ्यांमध्ये होईल बदल। फायदे थेट जनतेला होतील। प्रवासाचा खर्च आणि वेळ वाचणार। ताबडतोब सुनावणी शक्य होईल। स्थानिक वकिलांशी सल्लामसलत होणे सोपे होईल। गरजू आणि वृद्धांसाठी सोयीस्कर होईल। सामान्य माणसाला मुंबईपर्यंत जाणं शक्य नसतं। कोल्हापुरातच कोर्ट आलं तर मोठा दिलासा मिळेल। आर्थिक आणि रोजगार संधी देखील वाढतील। नवे वकील, विधी सहाय्यक, न्यायालयीन कर्मचारी भरती, लॉ फॉर्म, डॉक्युमेंटेशन ऑफिस, स्टॅम्प विक्रेत्यांनाही काम मिळेल। विमानतळ आणि पर्यटनालाही गती मिळेल। खंडपीठामुळे अधिकाधिक लोक कोल्हापुरात येतील। विमानतळाचा वापर वाढेल। नवीन उड्डाण सुरू होण्याची शक्यता होईल। हॉटेल, रेस्टॉरंट, टॅक्सी, गाईड्स व्यवसायांना चालना मिळेल। महालक्ष्मी मंदिर, पन्हाळा, रंकाळा, ज्योतिबा पर्यटन स्थळांचा विकास होईल। खंडपीठ आलं तर शहरात जिवंतपणा वाढेल। व्यापार, टुरिझम सगळ्या गोष्टी चालतायत, पण अजून संधी वाढण्याची शक्यता आहे। खंडपीठासाठी कोल्हापूरकरांनी वर्षानुवर्षाचा संघर्ष, स्थानिक संस्था, वकील संघटना, राजकीय पक्षांची पाठपुरावा। शेवटी खंडपीठ म्हणजे फक्त न्यायालय नव्हे, तर ती संधी आहे विकास आणि आत्मसन्मानाची। तारा न्यूज तुमच्यासाठी ही बातमी केवळ शब्दात नाही तर लोकांच्या आवाजात घेऊन येते। तुम्हाला काय वाटतं? कोल्हापुरात खंडपीठ यायला हवं का? हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी तारा न्यूजला फॉलो करा।